नवी मुंबई भाजपा दीघा मंडल द्वारा नवी मुंबई भारतीय जनता पार्टी जिला उपाध्यक्ष और पूर्व ज्येष्ठ नगर सेवक नवीन गवते के जन्मदिन के उपलक्ष्य में दीघा मंडल अध्यक्ष वीरेश सिंह के माध्यम से मुफ्त आरोग्य शिविर व ज्येष्ठ नागरिकों के लिए मुफ्त चश्मा वितरण शिविर का आयोजन किया गया, जहां इस शिविर को भेंट देने नवीन गवते उपस्थित थे। इस दौरान नवीन गवते ने शिविर का जायजा लिया और ज्येष्ठ नागरिकों को चश्मा पहनाकर इस शिविर की आधिकारिक शुरुआत की। वहीं शिविर को नागरिकों का बेहतरीन प्रतिसाद भी देखने को मिला। इस दौरान वीरेश सिंह द्वारा नवीन गवते को जन्मदिन की शुभकामनाएं देते हुए उनका अभिष्ट चिंतन किया गया। वहीं साथ ही दीघा वासियों के लिए आयोजित क्रिकेट टूर्नामेंट में नवीन गवते ने अपनी मौजूदगी दिखाई। इस दौरान नवीन गवते ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त करते हुए कहा कि जनता की कसौटी पर वे हमेशा खरा उतरने का काम करेंगे। भारतीय जनता पार्टी त्याचप्रमाणे नवीन मित्रमंडळ तसेच माझ्यावर प्रेम करणारे असंख्य तरुण मित्रमंडळ, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी या सगळ्यांच्या आशीर्वादाने माझ्यासाठी दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना केली। खरंच हे माझ्यासाठी सगळ्यात मोठा भाग्याचा दिवस आहे। मी स्वतःला भाग्यवान समजतो का आज या क्षणासाठी किंवा हे सगळं वैभव मिळण्यासाठी जे परिश्रम मी घेतलेत किंवा माझ्याबरोबर माझ्या सहकार्याने घेतलेत, खरंच मी स्वतःला भाग्यवान समजतो का सर्वजण माझ्या वाढदिवसानिमित्त माझ्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना करतायत। आणि आज त्यानिमित्ताने क्रिकेट टूर्नामेंट आहेत, आरोग्य शिबिर आहे, त्याचप्रमाणे मॅचेस चालू आहेत आणि असे छोटे मोठे उपक्रम भरपूर घेतलेले आहेत। आयुष्यामध्ये जगण्यासाठी पैसा दौलत हे काही लागत नाही, जसं नाईक साहेब नेहमी सांगतात। माणसाबरोबर आशीर्वाद असला पाहिजे आणि नक्कीच चांगली लोक आपल्याबरोबर राहिली पाहिजे, हीच खरी संपत्ती आहे। माझ्यासाठी हा जो उपक्रम घेतला मी त्या सगळ्यांचा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो। वहीं वीरेश सिंह ने कार्यक्रम के आयोजन का मकसद बताते हुए नवीन गवते को जन्मदिन की शुभकामनाएं दी। सर्वप्रथम मी आमचे नवीन दादा गवते यांना वाढदिवसाचे लाख लाख शुभेच्छा देत आहे। खरं तर मी त्यांचा हनुमान आहे आणि ते आमचे राम आहेत। तुम्हाला एक सांगतो की आज प्रभाग क्रमांक 5 येथे मोफत वैद्य चिकित्सा शिबिर, मोफत चष्मे वाटप आणि आता गर्दी तुम्ही बघितलीच असेल, कॅम्पला किती गर्दी आहे आणि फ्री ऑफ कॉस्ट चष्मा आहे। त्यानंतर तिथे नगरसेवक चषक म्हणून तिथे क्रिकेट टूर्नामेंटसुद्धा भरवलेला आहे। दिघ्यामध्ये आरोग्य शिबिर चालू आहे, यादवनगरला चालू आहे, प्रभाग क्रमांक रामनगर 2मध्ये रामनगरला चालू आहे। अनेक ठिकाणी म्हणजे आज अशा ह्या जनता राजा म्हणजे आमचा नेता नवीन दादा गवते यांना शुभेच्छाच्या रूपामध्ये लोक उपयोगी समाज उपयोगी कार्यक्रम राबवले गेले आहेत। तुम्हाला आज मी एक सांगतो की खरं म्हणजे नेता असा घडत नसतो, नेता त्याच्या कामाने घडतो आणि कार्यकर्तेही त्याच्यामागे केव्हा उभे राहतात जेव्हा तो कार्यकर्त्याला आपला भावासारखा आपल्या जवळ करतो। तुम्हाला एक सांगतो की जेव्हा 2-3-4 वर्ष अगोदर जे करोना लागला होता त्या करोना काळामध्ये त्यांनी स्वतःच्या खिशात हात टाकून स्वतःच्या पैशाने प्रभाग क्रमांक 1 पासून म्हणजे संपूर्ण दिघा विभाग ते जिथे नगरसेवक नव्हते तिथेही सुद्धा त्यांनी मोफत घरोघरी राशन वाटले। आणि स्वतः मी तुम्हाला त्यांचा कार्यकर्ता म्हणून, त्यांचा लहान भाऊ म्हणून मी कन्हैयानगर येथे ज्या दिवशी लॉकडाऊन त्याच्या दुसऱ्या दिवसापासून चावल, डाळ आणि भाजी असा जोपर्यंत लॉकडाऊन चालला होता तोपर्यंत मी स्वतःच्या पदराने दिले होते। त्यानंतर मास्क, सॅनिटायझर आणि अनेक गोष्टी। त्यानंतर काही लोक UPला जायला लागली, त्यांना रिक्षासाठी जे माझ्या हाताने जमलं ते मी त्यांना मदत केली। हे देण्याचं मागे एवढं कारण की आम्हाला नवीन दादा गवते यांची ही शिकवणूक आहे की गोरगरिबाची जनतेचं काम करायला पाहिजे आणि खाली उतरून तर गोरगरिबांना सेवा केली पाहिजे। आज मी आदरणीय लोकनेते गणेशजी नाईक साहेब, माजी खासदार श्री संजू नाईक साहेब, संदीपजी नाईक साहेब, सागरजी नाईक यांच्या वतीने संपूर्ण नाईक परिवाराच्या वतीने, संपूर्ण दिघा भारतीय जनता पार्टी मंडलच्या वतीने आणि संपूर्ण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि मी आणि माझ्या परिवाराच्या वतीने सुद्धा मी आपले लाडके नगरसेवक श्री नवीन गवते साहेब यांना वाढदिवसाचे लाख लाख शुभेच्छा देत आहे। ब्युरो रिपोर्ट, नवी मुंबई नेटवर्क।